टोरेस घोटाळ्यामध्ये आणखी नवीन अपडेट्स आता समोर आलेले आहेत। टोरेस कंपनीच्या मुंबई शाखेमधनं एकूण 20 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत। यस कोटक आणि HDFC बँकेतील खाती पोलिसांनी सील केलेली आहेत। टोरेसच्या बँक खात्यामध्ये 11 कोटी रुपये सापडलेत। कॅश स्वरूपामध्ये 5.25 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली, तर 1,20,00,000 रुपयांचे हिरे आणि 1.5 कोटी रुपयांचं सोनं सुद्धा जप्त करण्यात आले। आतापर्यंत 2000 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं या तपासादरम्यान स्पष्ट झालंय। क्रिसमसचं कारण सांगून मुख्य मास्टर माइंड युक्रेनला पळाल्याची माहिती पुढे येते। या प्रकरणामध्ये नेमके काय नवनवीन खुलासे समोर आलेत ते बघूया। टोरेस कंपनीच्या दादर शाखेमधनं एकूण 20 कोटी रुपये जमा करण्यात आले। ₹5,25,00,000 रुपयाची रोकड ही त्याचबरोबर 1,20,00,000 रुपयांचे हिरे, 1.5 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। येस कोटक आणि HDFC बँकेतील खाती पोलिसांकडून सील करण्यात आली आहेत। टोरेसच्या बँक खात्यामध्ये 11 कोटी रुपये सापडले। 2000 गुंतवणूकदारांची जवळपास 38 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं पुढे आलंय। गुंतवणूकदारांची 50% रक्कम परत मिळण्याची आशा आहे। क्रिसमसचं कारण सांगून मुख्य आरोपी युक्रेनला पळून गेलेत अशी माहिती पुढे आली आहे। युक्रेनच्या आरोपींचा व्हिसा पुढच्या महिन्यामध्ये संपणार होता। तौसिफ रियाज, अल्टेन, अलेक्स, ओलेना असे 12 आरोपी अद्यापही फरार आहेत। तौसिफ सर्वे सुर्वे इम्तियाज सुरुवातीला आधार कार्ड तयार करायचे अशी नवी माहिती या तपासामध्ये पुढे आली। तर तानिया सोबत ओळख झाल्यानंतर तौसिफ टोरेसमध्ये ऑपरेटिंग मॅनेजर बनला। डोंगरीमध्ये निवडणूक काळामध्ये सापडलेली 69 लाख रुपयांची रोख रक्कम ही टोरेसची होती। टोरेसची कॅश सोडवून घ्यायला तानिया डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये गेली होती। खोटा पासपोर्ट तयार केल्याप्रकरणी तानियावरती या दरम्यान कारवाई झाली।